राज्य दिवाळखोरीकडे नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे। सरकारकडून आर्थिक निकषांचे पालन सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, पण दिवाळखोरीकडे वाटचाल नाही असं परखड प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। अतिवृष्टीबाधित सुमारे 90 लाख म्हणजे 92% शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली आहे असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले। विरोधक अभ्यास न करता निराशा आणि त्रागाकरिता आरोप करत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही। किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत, ते आम्ही देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।